बघितलं संकेतही दिले जात आहेत, भेट कौटुंबिक आहे असंही सांगितलं जात आहे। त्यामुळे आजच्या दिवसभरामध्ये नेमकं काय काय घडणार हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। पुन्हा एकदा आपण ट्विट बघूयात। अजित पवार यांनी कशा शुभेच्छा दिलेल्या। आदरणीय शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा असं अजित पवार म्हणालेत। आपणास उत्तम स्वास्थ्य आणि दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा असं ट्विटही अजित पवार यांनी आज केलेलं आहे। याशिवाय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांना शुभेच्छा दिल्या। राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते शरद पवारजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं ते म्हणताय। त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो असंही ते म्हणाले। पुन्हा एकदा थेट जाऊयात दिल्लीमध्ये, ज्या ठिकाणी शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर अगदी आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप हे उपस्थित आहेत। प्रमोद, आपण बघतोय अनेक जण संकेत देत आहेत, आजचा दिवस चांगला आहे असंही सांगतायत, एकत्र यावं, कुटुंब सोबत राहावं असंही सांगताय। मात्र आजच्या या भेटीमध्ये केवळ एक काका आणि पुतण्या यांचा मधलं जे हे नातं आहे ते बघावं, काका आणि पुतण्याची ही भेट आहे असं म्हणावं की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एक विरोधकांमधला एक अतिशय मोठा पक्ष त्यांचे जे अध्यक्ष आहे त्यांची ही भेट होतीये असं या भेटीकडे बघावं। शेजारी कौटुंबिक भेट आहे असं जर असं म्हणायचं असेल तर काका आणि पुतण्या यांच्यातील ही भेट आहे असं म्हणावं लागेल। पण जर ज्या पद्धतीने आपण बघतोय त्या पद्धतीने जर बघायला गेलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांची भेट असेल तरी निश्चित पद्धतीने राजकीय भेट म्हणावं लागेल। महेश तपासे आहेत माझ्यासोबत। महेश सर, राजकीय भेट म्हणायचं की कौटुंबिक भेट? कौटुंबिक भेटच म्हणावं लागेल, राजकीय भेट अजिबात नाही। आणि पवार साहेब, आता तुम्हाला माहिती आहे की पवार साहेबांचा वाढदिवस 75वा वाढदिवस जेव्हा साजरा झाला तेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्ष सर्व राजकीय नेते पवार साहेबांच्या 75व्या वाढदिवसाला आलेले। त्याच्यामुळे कौटुंबिक भेट आहे। अजितदादा तर कुटुंबातले आहेत, त्याच्यामुळे ठीक आहे राजकीय मतभेद असू शकतील पण मनभेद नाही। आज ते पवार साहेबांना भेटायला आले आणि पवार साहेबांनी मोठ्या मनाने त्यांचं शुभेच्छा स्वीकारल्या। तुम्ही म्हणता ही कौटुंबिक भेटच आहे, पण अनेक वेळा स्टेजवरती एकत्र येण्याचा जेव्हा प्रसंग आलेला होता त्यावेळेस अजित पवारांनी स्टेजवरती जाणं टाळल्याचं बघायला मिळत होतं, पण आज मात्र सोबत आहे। अजितदादा आज भेटायला आले ह्याच्यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट असू शकत नाही, हे तुम्हाला सांगतो। आज नक्की ही कौटुंबिक भेट आहे। निश्चितच हे महेश तपासे होते। आपण काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया, त्यांच्या काय भूमिका आहेत जाणून घेऊया। दादा, तुम्ही शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या सोबत कार्यकर्ते आहात, काय तुमची प्रतिक्रिया आहे? दोन्ही नेते परत एकत्र येतील असं वाटतं? आज या ठिकाणी देशाचे नेते आणि या आमच्या मार्गदर्शक आणि आमचं दैवत जरी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज अजितदादा या ठिकाणी येत आहेत, तर आमच्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला सुद्धा आनंद आज या ठिकाणी गगनात मावत नाही। मी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना करतो। नाही, पण आपण बघू शकतो काही नेते जे आहेत ते या ठिकाणी भेटायला आलेच आपल्याला बघायला मिळतं।